कोल्हापुरात पावसाचा जोर वाढल्यानं कीटकजन्य आणि जलजन्य आजारांचं प्रमाण वाढलंय. राजारामपुरी शाहूनगर परिसरात काविळीचे 2 रुग्ण सापडलेत. त्यामुळं या परिसरात आशा सेविकांच्या माध्यमातून बाधित क्षेत्राचं सर्वेक्षण सुरू करण्यात आलं. सोमवारी शाहूनगर चांदीचा गणपती परिसरात काविळीचे 4 रुग्ण आढळून आले. या सर्वांवर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती मिळाली. या परिसरातील 145 घरांच्या सर्वेक्षणात 595 लोकांचे रक्ताचे नमुने आणि 6 ठिकाणचे पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आलेत. दरम्यान नागरिकांनी घाबरून न जाता स्वच्छतेची काळजी घ्यावी, पिण्याचे पाणी उकळून गार करून प्यावे, असं आवाहन महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आलंय. नमस्कार, मी डॉक्टर योगिनी कुलकर्णी, मेडिकल ऑफिसर राजारामपुरी PHC. गेले काही दिवसात राजारामपुरी भागामध्ये काविळीची रुग्ण आढळल्याची बातमी आमच्यापर्यंत येत होती. त्या संदर्भात आमच्या स्तरावरती सर्व आशाताईंनी मिळून सर्वे केलेला आहे. पाणी नमुने तपासणीसाठी पाठवलेले आहेत. परंतु सर्व नागरिकांना आमच्याकडे एक नम्र आवाहन आहे की जे काही पाणी घरी येत आहे पिण्याचं, स्वयंपाकाचं, ते तुम्ही प्लीज उकळून गार करून घ्या. ज्या भाज्या तुम्ही मार्केटमधून आणता ते स्वच्छ धुवून मगच वापरा. खाण्यापूर्वी आणि टॉयलेट वापरल्यानंतर हात स्वच्छ धुणे साबणाने पाण्याने गरजेचे आहे. तसेच डेंग्यू सारखे आजारांनी पसरण्याची आता या पावसाळ्यात दिवसात शक्यता आहे. त्यामध्ये तुमच्या घरामध्ये ज्या तुम्ही पाणी साठवता ते साठे झाकलेले असावेत. त्यात आठवड्यातून 1 दिवस कोरडा दिवस पाळणे गरजेचे आहे. आणि घराच्या आजूबाजूला जर काही रिकामे डबे, टायर असतील त्याची योग्य विल्हेवाट लावून त्यात पाणी साठणार नाही याची दक्षता घ्यावी, जेणेकरून डेंग्यूच्या आळ्या त्याच्यामध्ये वाढणार नाही. धन्यवाद.